कालच्या आंदोलनानंतर बदलापूरमध्ये आज तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते। खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील इंटरनेट सेवा बंद आहे। तब्बल 14 ते 15 तासांपासून या ठिकाणी इंटरनेट सेवा बंद आहे। तर पुन्हा एकदा आंदोलन होईल असा संशय या ठिकाणी व्यक्त केला जातोय। खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील इंटरनेट सेवा काल संध्याकाळपासून बंद करण्यात आली आहे। दरम्यान इंटरनेट सेवा ठप्प असल्यानं बदलापूरकर आता मोबाईल कसा वापरत असतील असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। कारण मोबाईल ही आता काळाची गरज झालेली आहे। याच्यामध्ये ट्रेननं जायचं असेल किंवा कुठे प्रवास करायचा असेल, ओला उबर मागवायची असेल तरी सुद्धा इंटरनेटचा वापर केला जातो। मात्र इंटरनेट सेवा या ठिकाणी ठप्प आहे। तर बदलापूर शहरामध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळतोय। बदलापूर शहराला पोलीस छावणीचं स्वरूप आलेलं आहे, कारण आज पुन्हा एकदा आंदोलन होण्याची शक्यता आहे। त्या पार्श्वभूमीवर इथं मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी शुभम कोळी हे आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत बदलापूरमधून। शुभम, काय सांगाल? जोपर्यंत आरोपीला फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करतच राहू असा इशारा बदलापूरकरांनी दिला होता, त्यामुळे खबरदारी घेतल्याचं दिसतंय। सध्या काय चित्र आहे, कसं वातावरण बदलापूरमध्ये आहे? निश्चितपणे पाहिलं तर ही तीच शाळा आहे ज्या शाळेमध्ये हा संपूर्ण प्रकार जो आहे तो घडला होता। आणि या शाळेमध्ये हा प्रकार घडल्यानंतर आता आपण सध्या या ठिकाणी पाहिलं तर मोठ्या प्रमाणात छावणीचं स्वरूप जे आहे ते आलेलं आहे। या शाळेमध्ये अनेक विद्यार्थी हे नेहमीच शिक्षण घेत असायचे, परंतु या शाळेमध्ये आता आपण पाहिलं सद्यस्थिती पाहिली तर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौज फाटा जो आहे तो एकंदरीत तैनात केलेला आहे। संपूर्ण शाळा परिसरामध्ये जे आहे ते अनेक पोलीस आपल्याला या ठिकाणी दिसून येत असतील। सध्या शाळा आपण पाहिली तर शाळा जी आहे ती सध्या विद्यार्थ्यांकरिता बंद स्वरूपात ठेवण्यात आलेल्या आहेत। सर्वच वर्ग जे आहेत त्या ठिकाणी बंद स्वरूपामध्ये आहेत। कोणताही बाहेरील व्यक्ती जो आहे तो आतमध्ये येण्यास त्याला परवानगी जी आहे ती नाकारली जात आहे। त्याची कसून चौकशी जी आहे ती पोलिसांच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे। अजून देखील शाळेमध्ये जे आहे ते काही तपास सध्या सुरू आहे। तर मोठ्या प्रमाणात छावणीचं स्वरूप जे आहे सध्या ह्या शाळेमध्ये निर्माण झालेलं आहे। सध्या आज दिवसभरामध्ये नेमकं कशा प्रकारचं वातावरण असतं हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्याचबरोबर आज विशेष गोष्ट म्हणजेच की जो ह्या घटनेमधील मुख्य आरोपी आहे त्याला देखील आज कल्याण कोर्टामध्ये जे आहे ते हजर करण्यात येणार आहे। फरा निश्चितच शुभम, आपण जर बघितलं तर काल या ठिकाणी तोडफोड झालेली होती शाळेची, आणि दुसरीकडे गेट समोर मोठ्या प्रमाणामध्ये सकाळपासूनच बदलापूरकर जमा झालेले होते। आज तशा काही हालचाली बाहेर दिसतायत का? निश्चितपणे पाहिलं तर काल जो लाठीचार्ज झाला त्यानंतर सध्या तरी आता बदलापूरमध्ये जे आहे शांततेचं वातावरण दिसून येते। मोठ्या प्रमाणात बदलापूर शहरामध्ये जो आहे तो कडेकोट बंदोबस्त चौकामध्ये दिसून येते। सध्या शाळेमध्ये देखील आपण पाहिलं तर या शाळेचे 2 गेट आहेत। ज्या गेटने आपण आतमध्ये शिरलो तो एक गेट आणि पाठीमागच्या बाजूस देखील आणखीन एक गेट आहे। सर्वच गेटवरती जे आहे ते पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त जो आहे तो पाहायला मिळतोय। तब्बल 150 ते 200 पोलिस जे आहेत ते या शाळेच्या आवारामध्ये जे आहे ते तैनात करण्यात आलेले आहेत। त्यामध्ये महिला पोलीस भगिनी देखील जे आहेत ते दिसून येतात। तर दोन्ही गेटवरती जे आहे तो कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळतोय। सध्या तरी कोणत्याही प्रकारचा जमाव जो आहे तो शाळेच्या परिसरामध्ये जमताना दिसून येत नाही। 144 कलम देखील जो आहे तो लागू आज बदलापूर शहरामध्ये एकंदरीत करण्यात आलेला आहे, जेणेकरून कोणताही अनुसूचित प्रकार जो आहे तो या संपूर्ण शहरामध्ये घडू नये। निश्चित आता आज नेमकं काय घडतं हेच पाहणं महत्त्वाचं आहे। निश्चितच शुभम, तुम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून राहा। तुमच्याकडून याविषयीची अपडेट आपण घेत राहू। या दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।